नमस्कार विद्यार्थ्यांनो. तृतीय वर्ष कला मराठी विषय स्तर अर्थात S4 वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या 9व्या सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापिका स्मिता ओंकारराव माळवे, कै बिंदू रामराव देशमुख कला वाणिज्य महिला महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. गेल्या सादरीकरणामध्ये आपण आपल्या भाषेची वैशिष्ट्य जी जगप्रसिद्ध भाषातज्ञ C.F. हॉकेट यांनी मांडली होती ती वैशिष्ट्ये पाहिली. एकूण 7 वैशिष्ट्ये ती भाषेची होती आणि आज आपण आणखी काही वैशिष्ट्ये शिकणार आहोत. सर्वात प्रथम आपण पहिलं वैशिष्ट्य बघतो आहोत, ते म्हणजे भाषा एक सामाजिक संस्था आहे. भाषेच्या संदर्भात जर आपण विचार करायचा झाला तर भाषा ही एक सामाजिक संस्था असं म्हणतोय, कारण मनुष्य हा जन्मतःच एकटा राहू शकत नाही आणि जशी त्याला इतरांची गरज असते तसंच जसजसा तो मोठा होत जातो समाजाची त्याला गरज भासते. समाजातल्या प्रत्येक मानवाच्या आणि मानवाच्या तसेच मानवी समाजाच्या अनेक मूलभूत गरजा असतात. या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी सामाजिक संस्था अस्तित्वात आलेल्या असतात. समाज टिकून राहणे, समाजाला स्थैर्य लाभणं, समाजामध्ये शिस्त येऊन एक व्यवस्था निर्माण होणं, यासाठी काही अंतर्गत सामाजिक संस्था कार्यरत असतात. कुटुंब, धर्म, विवाह याप्रमाणेच भाषा ही देखील एक महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. प्रत्येक समाजातील सामाजिक संस्थांचं स्वरूप भिन्न असतं. या नियमाप्रमाणे भाषेचं रूप देखील प्रत्येक समाजानुसार बदलताना दिसतं. आपण जेव्हा म्हणतो की भाषा हा एक सामाजिक दस्तऐवज आहे, दस्तऐवज म्हणजे अतिशय महत्त्वाचा ऐवज, ज्याची जपवणूक आपण सर्वांनी करायला हवी. आणि मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, समाजात तो राहतो, त्यामुळे समाजाचे काही नीतिनियम असतात, त्याचं पालन करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे. आपल्याला भाषा ही समाजात राहूनच शिकावी लागते. समाजाच्या निर्मितीपासून समाजाचं अस्तित्व आणि विकासासाठी भाषा कारणीभूत असते. या प्रक्रियेसाठी भाषेचं योगदान महत्त्वाचं आहे. भाषा समाज व्यवहाराचं अतिशय सर्वश्रेष्ठ असं साधन आहे. भाषेमध्ये शब्दांना, वाक्यांना अर्थ हे समाजाकडूनच दिले जातात. त्यामुळे भाषा व्यक्ती वापरत असली तरी ती समाजाची असते. भाषेची सामाजिकता तपासण्यासाठी आजूबाजूची पुष्कळ उदाहरणं आपल्याला देता येतील. समाज ही अतिव्याप्त संकल्पना आहे. समाज अस्तित्वात येण्यासाठी एका विशिष्ट उद्देशाने लोक एकत्र यावे लागतात. त्यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया सुरू राहावी लागते. सुसंवाद आणि घनता ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही सुसंवाद कशामुळे होतो तर तो भाषेमुळे शक्य होतो. त्यामुळे भाषा आणि समाजाचा अत्यंत घनिष्ठ संबंध आपल्याला दिसून येतो. कोणताही समाज हा एकसंघ नसतो. एक भाषिक समाजामध्ये विविध भेद देखील आपल्याला पाहायला मिळतात. धर्म, जाती, कधी वर्ग, व्यवसाय इत्यादी कारणांमुळे आपण समाजामध्ये भेद आणत असतो. या विविध भेदानुसार भाषेचं स्वरूप देखील बदलतं. जसं जुन्या काळामध्ये 12 बलुतेदार पद्धती होती आणि त्या वर्गाची भाषा, त्याचे स्वरूप, त्यांच्या एकंदरीत व्यवसायानुसार भाषेचं स्वरूप असेल. काही धार्मिकतेच्या रूढी प्रथम परंपरेच्या नुसार भाषेचं बदलतं स्वरूप असेल. म्हणून भाषा हे साधन चिन्हात्मक, प्रतिकात्मक आहे. संकेत, भाषिक संकेत आपण वापरत असतो, ते ध्वनिरूप असतात. संकेतामधून आशय व्यक्त होतो आणि संकेताचा आणि आशयाचा जरी कार्यकारण संबंध नसला तरी काही संकेत हे यादृच्छिक असतात, काही संकेत हे रूढीनुसार असतात. त्यामुळे आपल्याला ते स्वीकारावे लागतात. ज्या समाजाचा आपण घटक असतो, ज्या जाती जमातीत वर्गाचं आपण प्रतिनिधित्व करतो, तिथल्या रूढी असतील, तिथल्या काही प्रथा असतील, चालीरीती असतील, त्या समाजाचा घटक म्हणून आपल्याला कधीकधी स्वीकाराव्या लागतात.
समाजात राहायचं असेल तर आपल्याला तिथल्या नियमांचं, सामाजिक संकेतांचं, रूढींचं पालन करावं लागतं. कधीकधी ह्या रूढी, प्रथा, परंपरा जर जाचक वाटल्या, त्या झुगारून दिल्या तर समाज वाळीत देखील टाकतो. जसं आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरांना समाजाने वाळीत टाकलं होतं. तर अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला पूर्वापार चालत आलेली दिसतात. भाषा आकलनामध्ये आपल्याला समाजाची फार महत्त्वाची भूमिका दिसून येते. कारण अनेक सामाजिक संकेतांमुळे आपण नवीन नवीन शब्द शिकत असतो. भाषेतील हे जे काही संकेत आहेत ते यादृच्छिक स्वरूपाचे जरी असले तरी ते रूढीवर आधारलेले असतात आणि ह्या संकेतांना सामाजिक मान्यता देखील असते. त्यामुळे समाज व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यात ह्या संकेतांची मुख्य भूमिका असते. भाषा आकलनामध्ये त्याच्यामुळे अडथळे काही निर्माण होत नाहीत. समाज स्वास्थ्यासाठी भाषा अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. सामाजिक संबंध राखणे, वाढवणे, तोडणे या सर्व गोष्टी आपण भाषेतून करत असतो. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक मूल्य देखील भाषेतून आपण व्यक्त करत असतो. लैंगिक व्यवहाराशी संबंधित किंवा स्त्री पुरुषांची काही हे आपण उच्चारत नाही, तेथे उघडपणे भाष्य न करता आपण काही मूल्य जोपासतो. हे कार्य सामाजिक स्वास्थ्यासाठी आपण करत असतो. सामाजिक स्वास्थ्य भाषेमुळे टिकते. या बाबींचा सखोल विचार केल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की भाषा ही अतिशय महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. भाषा ही अर्जित आहे. हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. बघा, भाषा ही दैवी देणगी किंवा निसर्गाची किमया नाही. भाषा मानवाला अर्जित करावी लागते. म्हणजेच काय, तर ती शिकावी लागते. आपल्याला आईवडिलांपासून ती परंपरेनं किंवा नात्यातून ती प्राप्त होत नाही. आपल्याला ती प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. भाषा शिकणं ही नैसर्गिक सहज प्रेरणा आहे. भाषा ही समाजाची निर्मिती आहे. भाषा समाजामध्ये विकसित होत असते. भाषा माणसाला जन्मतः किंवा उपजतपणे अवगत होत नाही. मात्र माणसाच्या मेंदूत भाषा शिकण्याची क्षमता मात्र उपजत असते. मानवाच्या मेंदूत एक जैविक कळ, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये बायोलॉजिकल ट्रिगर म्हणतो, ती असते. विशिष्ट वयात सामाजिक संदर्भांमध्ये ती कार्यान्वित होते. त्यामुळे सुरुवातीच्या साधारणतः 48 महिन्यांपर्यंत मूल जैविकदृष्ट्या भाषा शिकण्याच्या तयारीत असते. एवढ्या कालावधीत मानवाला भाषा प्राप्त होते. मानव ही भाषा ऐकून शिकतो. समाजामध्ये वापरण्यात येणारी भाषा वारंवार कानावर पडत राहिल्यामुळे, ऐकल्यामुळे ती शिकली जाते. त्यामुळे भाषा ही अर्जित आहे असं म्हटलं जातं आणि ती समाजामध्ये राहूनच आपल्याला शिकावी लागते. लहान मूल विशेषतः आपल्या आईकडून भाषा शिकते. बडबड गीतं, अंगाई गीतं हा ते शिकण्याचाच एक भाग असतो. प्रसार माध्यमांचा वाढलेला प्रभाव, अशा असंख्य कारणांमुळे आपलं समाज जीवन जरी बदललं असलं तरी प्रसार माध्यमांमुळे देखील आपली भाषा बदलत असते. उदाहरणार्थ अलीकडचेच मोबाईल, व्हॉट्सअप, संगणकाचा अतिरिक्त वापर, इंटरनेट याचा वाढता वापर भाषेमध्ये आपल्या परिवर्तन घडवून आणतो आहे. या क्षेत्राशी संबंधित असंख्य शब्द आणि अर्थातच ध्वनी आता आपल्या भाषेमध्ये प्रविष्ट झाले आहेत. कॉल कर, मिस कॉल दे, मेसेज दे, रिंग दे, मेल आला आहे, मेल पाठव, नेट सर्फिंग कर, असे अनेक शब्दप्रयोग आपण सर्रास वापरतो. डोकं चालत नाही असं सांगायचं जर झालं तर माझी मेमरी चालत नाही आहे, डोकं हँग झालं आहे, अशी वाक्य आता आपण वापरू लागलो आहोत. हा सगळा बदल झालेला आहे तो केवळ भाषिक परिवर्तनामुळे. बदलत्या समाज जीवनामध्ये भाषेमध्ये हे परिवर्तन अविरत होणार आहे, अखंड होणार आहे. आणि उदाहरणार्थ आपण जसं म्हणतो की परिवर्तनाशिवाय जीवन नाही, तसंच परिवर्तनाशिवाय भाषा देखील नाही. भाषेत सातत्यपूर्ण होणारं परिवर्तन म्हणजेच भाषेचं जिवंतपणाचं लक्षण
आणि या सर्व परिवर्तन प्रक्रियेलाच आपण भाषेचा विकास असं म्हणतो. भाषेची रौखिकता. रौखिकता म्हणजेच भाषेचा आपल्या जो काही शब्दसंग्रह आहे त्याच्या मागचे जे नियम आहेत ते समजून घेणे म्हणजेच भाषा शिकणे. आणि भाषेची रौखिकता म्हणजे त्यातलं नेमकं काय आहे, रोग काय आहे भाषेचा, नेमका त्यातला आशय काय आहे हे समजून घेणे. भाषा वापरत असताना प्रत्येक व्यक्ती भाषेचे नियम पाळत असते. भाषा ही ध्वनींची संरचना आहे. भाषिक ध्वनीच्या सानुक्रम रचनेला आपल्या समाजामध्ये विशिष्ट असे अर्थ असतात. झ, ढ, अ स्वतंत्र ध्वनींना काही अर्थ नसतो. मात्र तोच ध्वनी जर एकत्रित केला, सानुक्रम रचना त्याची केली तर आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळतो. म अधिक आ अधिक न अधिक मान हा शब्द आपल्याला उच्चारावा लागतो. नुसतंच म न अ केलं तर त्याला अर्थ नाही, परंतु तो एकत्रितरित्या उच्चारला तर मान असा अर्थपूर्ण उच्चार तयार होतो, शब्द तयार होतो. त्यामुळे अर्थ नसलेल्या रचनांचा उच्चार भाषेमध्ये केला जात नाही. भाषा वापरून अर्थ निघणं मात्र सर्वात महत्त्वाचं आहे. नाहीतर मानवी ध्वनींचा अर्थ उच्चार म्हणजे लहान मुलांचं निरर्थक बडबड होऊन जाईल. विशिष्ट सानुक्रम रचना नसलेल्या ध्वनींना म्हणूनच भाषेमध्ये स्थान नाही आहे. पदांच्या म्हणजे शब्दांच्या क्रमबदलाबाबत थोडं स्वातंत्र्य आपण घेऊ शकतो, परंतु वर्णाच्या बाबतीत मात्र स्वातंत्र्य आपल्याला घेता येत नाही. आपण पोहायला जाऊ असंच म्हणावं लागतं. जाऊ आपण पोहायला जाऊ आपण अशी शब्दांची जुळणी केली तर अर्थामध्ये मात्र फरक पडत नाही. परंतु वरील मान या शब्दातील वर्णाच्या जुळणी संदर्भात उदाहरणामध्ये येणारी अर्थहीनता आपण पाहिलीच आहे. या दृष्टीने भाषेचा विचार केल्यास आपल्याला भाषेची रौखिकता सिद्ध होते. पुढचं वैशिष्ट्य भाषेची परिवर्तनशीलता. भाषेची सामाजिकता वरील मुद्द्यात आपण पाहिली. भाषा समाजाची असते, महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. समाज जीवनावर भाषा बदलते आणि म्हणूनच भाषा ही सातत्याने परिवर्तनशील आहे. उदाहरणार्थ पेशवेकालीन बखरीतली गद्य भाषा, इंग्रजांच्या कालखंडातली गद्य आणि आजची मराठी एकत्र केली तर आपल्याला भाषेची परिवर्तनशीलता लक्षात येते. पतीचं नाव न घेणारी, पतीसाठी तिकडून येणं झालं नाही यासारखी भाषा वापरणारी स्त्री आज पतीचं नाव घेते, अरे तुरेच्या भाषेत बोलते. ही भाषेची परिवर्तनशीलताच आहे. समाज बदलला म्हणून समाजाची भाषाही बदलते. ऐतिहासिक कालखंडातली शस्त्र, अवजारं आता काही कामाची राहिली नाही. ते शब्द कालबाह्य झाले. त्यांची जागा आता नवीन शब्दांनी घेतली आहे. बदलते समाज जीवन, नागरिकीकरण, औद्योगिकरण, नवतंत्रज्ञान, नवीन शोध, भौतिक साधनांची रेलचेल आणि या सर्व साधनांच्या आहारी जाणारी नवीन पिढी, शिक्षणाचा सर्वदूर झालेला प्रसार, भाषेविषयीचे अनेक समज, गैरसमज. तसं पाहिलं तर भाषा अवगत करणं, ती भाषा व्यवहारासाठी वापरणं ही बाब सोपी आहे. परंतु व्यक्तीला भाषा बोलणं सोपं वाटतं, लिहिणं अवघड वाटतं. कारण भाषा बोलताना तिच्या व्याकरणिक गोष्टींकडे आपण तपशील दुर्लक्ष करतो. आपल्याला हवं तसं आपण भाषा जोडू शकतो, मोडू शकतो, तोडू शकतो. परंतु लिहिताना मात्र आपल्याला पूर्णतः व्याकरणिक रूपाने लिहावं लागतं, रचना करावी लागते. म्हणजेच व्यवहारासाठी ज्या पद्धतीनं आपण वाक्यरचना करतो ती वाक्यरचना आपण लिखित स्वरूपात करू शकत नाही. कारण लिखित भाषेमध्ये व्याकरणिक नियमांचं आपण पालन करत नाही, करावं लागतं. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणीच आपण आता थांबूया.